नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, माहिती अधिकार कायद्याविषयी आपल्या सिरीज सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये या कायद्यामधील कलम 1 पासून कलम 11 पर्यंत आपण माहिती घेतली। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कलम जे 12 आहे 12 पासून पुढे 17 कलम 17 पर्यंत तपशीलवार माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, हे कलम जे 12 आहे, कलम 13 आहे, कलम 14, 15, 16, 17 तर हे कलम आपण जास्त अर्ज करताना किंवा जनमाहिती अधिकारी जास्त यूज नाही करत, म्हणजे जे आपल्या सुनावण्या होतात त्याच्यामधील तरतुदी म्हणजे इतक्याशा अशा महत्त्वाच्या तरतुदी नाहीत, परंतु ह्या सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे की या कायद्यामध्ये आपण एक एक कलम बघत असताना हे सुद्धा कलम कोणत्या प्रकारे मिस व्हावे नाहीत किंवा याच्यामध्ये नेमकं काय आहे अशी शंका नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, म्हणूनच आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। आपण डिटेल्समध्ये एकदम म्हणजे थेरॉटिकल म्हणजे वाचन करणार नाही त्या कलमांचं, कारण की एकदम थिअरी विषय आहे की केंद्रीय जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी यांची नियुक्ती आणि ते सगळं त्या माहिती आयुक्तांची नियुक्ती, या सगळ्या अशा मेजर मोठ्या तरतुदी या कलमांमध्ये आहेत। कलम तुम्हाला सांगतो कलम 12 ते कलम 17 पर्यंत। मित्रांनो, या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 12 आपण बघत आहोत। कलम या ठिकाणी बघा, कलम 12, 13, 14, 15 आणि 16 आणि 17 या सगळ्या कलमांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर एकदम वरवर माहिती घेणार आहोत। तर बघा, केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे याची तरतूद कलम 12 मध्ये केलेली आहे। तर हे डिस्क्रिप्शन बॉक्स मी जास्त यांचं काय वाचत नाही आहे की काय काय तरतुदी आहेत, कशा आहेत, काय आहेत त्या। त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया की बघा, कलम 13 मध्ये काय, पदावधी सेवेच्या शर्ती, म्हणजे मुख्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करतील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी ते पद धारण करतील आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही। या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे मुख्य माहिती आयुक्तांच्या बाबतीत। तर या काही मेजर तरतुदी आहेत। तर पुढे आपण बघूया, पुढे कलम 14 माहिती अधिकार कायद्यामधील कलम 14 काय, मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे। या ठिकाणी पोटकलम 3च्या अधीन राहून मुख्य माहिती आयुक्त किंवा कोणताही माहिती आयुक्त याच्या बाबतीत राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरून न्यायालयाने चौकशी अंती यथास्थिती मुख्य माहिती आयुक्तांच्या किंवा कोणत्याही माहिती आयुक्तांच्या शाबित झालेल्या गैरवर्तनाचे किंवा असमर्थतेच्या कारणास्तव पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशांद्वारे केवळ अशा कारणास्तव त्याला त्याच्या पदावरून दूर करण्यात येईल। तर मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे। या ठिकाणी पुढे आपण बघूया की कलम 15 आर.टी.आय. मधील कलम 15 राज्य माहिती आयोग गठीत करणे। राज्य माहिती आयोग, तुम्हाला तर माहिती की प्रत्येक राज्यामध्ये राज्य माहिती आयोग आहे। तर याच्यामध्ये बघा, तर मित्रांनो या ठिकाणी माहिती अधिकारामधील कलम 15 काय म्हणते, तर राज्य माहिती आयोग गठीत करणे। तर बघा, एक प्रत्येक राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्याचे नाव माहिती आयोग या नावाने ओळखला जाणारा निकाय व अधिनियमाने त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्याला नेमून दिलेली कार्य पार पाडण्यासाठी गठीत करील। राज्य माहिती आयोगाची गठीत करायची म्हणजे त्याची बांधणी करायची आहे। याच्यामध्ये दुसरं काय आहे, राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असेल। त्याच्यामध्ये राज्य माहिती आयोगामध्ये कोण कोण असतील, तर एक बघा, राज्य मुख्य माहिती आयुक्त, आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील की राज्य माहिती आयुक्त। पुढे बघा, मुख्यमंत्री जी या समितीची अध्यक्षपदी व्यक्ती असेल, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित करावायचा एक कॅबिनेट मंत्री। बघा, या ठिकाणी असा सगळा हा विषय आहे। पुढे जाऊया, तर बघा, कलम 16 पदावधी व सेवेची शर्ती। राज्य मुख्य माहिती आयुक्त ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी ते पद धारण करील आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही। तर मित्रांनो, राज्य मुख्य माहिती आयुक्त हा 5 वर्षासाठी असतो आणि एकदा 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तो परत ते पुन्हा पद घेऊ शकत नाही, अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे कलम 16 मध्ये। त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, कलम 17 आपण बघणार आहोत। तर बघा, पुढे हे बघा, राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरून दूर करणे।
या ठिकाणी कलम 3च्या तरतुदींना अधीन राहून राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या किंवा राज्य माहिती आयुक्तांच्या बाबतीत राज्यपालाने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरून त्या न्यायालयाने चौकशीअंती येत असते ती राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे किंवा राज्य माहिती आयुक्तांचे शाबित झालेल्या गैरवर्तणुकाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव त्यास पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यानंतर राज्यपालांच्या आदेशांद्वारे केवळ अशा कारणास्तव त्याला त्याच्या पदावरून दूर करण्यात येईल। या ठिकाणी ही तरतूद जी आहे ती कलम 17 मध्ये केलेली आहे। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचून समजून घेऊ शकता, परंतु ह्या वारंवार अर्जामध्ये आपले यूज होत नाही। म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या अर्ज जेव्हा आपण करतो किंवा जनमाहिती अधिकारी जेव्हा आपल्याला उत्तर देतो याच्यामध्ये या नियमांचा असा काही संबंध येत नाही, म्हणून आपण एक थोडक्यात वर माहिती घेतो। कलम 12, 13, 14, 15, 16 आणि 17। आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे म्हणजे कलम 18 विषयी तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे कलम 18 नुसार आपण जनमाहिती अधिकाऱ्याची तक्रार करू शकतो माहिती नाही दिली म्हणून, ती पद्धतशीर या ठिकाणी तरतूद दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांची समस्या असतात की सर तक्रार कुठे करू, ग्रामसेवक ऐकत नाही, माहिती देत नाही, काय करायचं काय नाही, अशा अनेक अडचणी असतात। तर त्याच्यामध्ये कलम 18 हा खूप महत्त्वाचा आहे। आणि त्याच्या पुढचा कलम 19 तो म्हणजे अपिलाचा विषय आहे, तो एक महत्त्वाचा आहे। परंतु या ज्या मधल्या ज्या तरतुदी तुम्हाला मी सांगितल्या या एवढ्या महत्त्वाच्या नसल्या तरी या कोणत्या तरतुदी आहेत काय आहेत याची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे।